गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव। गोपाल कृष्ण भगवान की जय। दिव्य श्री गरुड़ महापुराण की जय। श्रीमन महागणाधिपतये नमः। वेदव्यासाय नमः। पुराण पुरुषोत्तमाय नमः। मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथि देवो भव। श्रोता भक्तान श्री पांडुरंग समर्थ दिव्य श्री गरुड़ महापुराण की जय। श्रोत्यो, आपण मागच्या 4 दिवसांपासून श्रवण करतात दिव्य श्री गरुड पुराणाची कथा भाग आणि कथेच्या क्रमामध्ये आपण 13व्या अध्यायापर्यंत काल येऊन पोहोचलो होतो। आज 14व्या अध्यायापासून पुढे आपली कथा चालू होणार आहे। तत्पूर्वक आपण 10व्या अध्यायामध्ये बघितलं होतं अंत्यसंस्काराचा विधी, 11व्या अध्यायामध्ये बघितला होता दशगात्राचा विधी, 12व्या अध्यायामध्ये आपण प्रेताचा प्रेतघट दान कसा करायचा ते बघितलं, मृत व्यक्तीच्या वस्तूंचा परित्याग बघितला, त्याच्यानंतर वृषोत्सर्गाचं विधान बघितलं, मलिन षोडशी उत्तर षोडशी बघितली, नारायण नागबली का करावी, कशासाठी करावी, कोणी करावी, नारायण नागबली का करावी लागते, तिच्याने काय फल प्राप्त होतं आदी गोष्टी आपण श्रवण केल्या। तो 12व्या अध्यायाचा कथाभाग परिपूर्ण झाला। 13व्या अध्यायाच्या कथाभागामध्ये आपण बघितलं होतं सूतक काय असतं, सूतक कोणाला असतं, सूतक कोणाला नसतं, सूतकाचे नियम काय काय असतात आणि गया श्राद्धाचं महात्म्य इथपर्यंत आपण बघितलं आहे। पण या ठिकाणी श्रीमन नारायणांना गरुडजी विचारत आहेत की प्रभू, हे परमपिता परमात्मा, तुम्ही आम्हाला पापी लोकांच्या गतीबद्दल तर सगळं काही सांगितलं आहे, पण जे पुण्यात्मा पुरुष आहेत, जे खूप सारं पुण्य संचय करतात, जे धर्मपरायण आहेत, जे पुण्य संचय करतात, असे जे पुण्यात्मा पुरुष आहेत, यांच्याबद्दल यांचं पुढे काय होतं ते तुम्ही सांगितलेलं नाही आहे, तर ते तुम्ही आम्हाला सांगा, असं म्हणून गरुडजींनी भगवंतांना प्रश्न विचारला। तत्पूर्वक गरुडजींनी हा पण प्रश्न विचारला की प्रभू, यमलोकाला जाण्याचे 4 मार्ग आहेत, त्यातला दक्षिण मार्गाबद्दलचं वर्णन तर आपण दुसऱ्या अध्यायामध्येच बघितलं की त्या मार्गाने कसं पापी जीवांना पाशामध्ये बद्ध करून घेऊन जात असतात। ज्याप्रमाणे मदारी एखाद्या माकडाला चालवतो, ओढतो, खेचतो, त्याप्रमाणे ते पापी जीव कसे दक्षिण मार्गाने 247 योजनांचा रोजचा प्रवास परिपूर्ण करत असतात। कशी ती वैतरणा नदी भयंकर आहे, कसं ते असिपत्र वन भयंकर आहे आणि कसा तो दुर्गम मार्ग त्या प्रेताला रोज 247 योजन चालून पूर्ण करावा लागतो, या सगळ्यांबद्दल प्रभू तुम्ही आम्हाला सांगितलंच आहे। पण आता बाकीचे जे राहिलेले 3 मार्ग आहेत की ज्या 3 मार्गांवरनं हे पुण्यपुरुष स्वर्गलोकाची यमलोकाची यात्रा करतात, त्या 3 मार्गांबद्दल तुम्ही आम्हाला सांगा। तत्पूर्वक या धर्मराजांचं नगर नेमकं कुठे आहे, कसं आहे, तिथली परिस्थिती काय आहे, तिथली व्यवस्था काय काय आहे, तिथे कोण कोण राहतं, त्या धर्मराजांच्या सभेचे सभासद कोण कोण आहेत, या सगळ्यांबद्दलची माहिती आम्हाला द्या, असं म्हणून गरुडजींनी खूप सारे प्रश्न एकदम एकाच वेळेला श्रीमन नारायणांना विचारले। तेव्हा श्रीमन नारायणांनी पहिला प्रश्न जो आहे त्याचं उत्तर द्यायला सुरुवात केलेली आहे। श्रीमन नारायण सांगतायत की गरुडा, नैऋत्य दिशेला वैवस्वत यमाचे नगर आहे, तर कुठे आहे यमाचं नगर, तर दक्षिण दिशेला वैवस्वत यमाचं नगर आहे। म्हणून आपण पूर्वजांचे फोटो पण लावतो, तर दक्षिण भिंतीला लावतो। बरेचसे लोक उत्तर भिंतीला फोटो लावतात, उत्तरेकडे लावलेले जे फोटो असतात ते पितर दक्षिणेकडे बघतात, पण यमलोक दक्षिणेकडे, पितृलोक दक्षिणेकडे असल्यामुळे ती खुर्ची दक्षिण दिशेला ठेवली, तिथे जर कोणी बसणार तर त्याचं तोंड कुठल्या दिशेला येणार, उत्तर दिशेला येणार। म्हणून फोटोची पाठ किंवा मागची बाजू ही दक्षिण दिशेकडे गेली पाहिजे, ते उत्तरेकडे बघतायत। ज्याप्रमाणे खुर्चीवर बसलेला व्यक्ती उत्तरेकडे बघणार, त्याप्रमाणे पितर उत्तरेकडे बघतायत आणि दक्षिणे पितर सुखी भव, जे दक्षिण दिशेकडे असलेले पितर असतात हे घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, आनंद, भरभराट, कुळाची उन्नती, कुळाची वृद्धी, अशा अनेक गोष्टी
प्राप्त करणारे आणि प्रदान करणारे असतात. बरेच लोक म्हणतात की गुरुजी घरामध्ये पितरांचे फोटो लावले की नकारात्मकता येते, चिडचिड होते, अमुक होतं, ढमुक होतं, टमुक होतं. जर पितरांचे फोटो लावण्याची दिशा चुकीची असेल तर त्याचा नकारात्मक परिणाम घरामध्ये 100% पडेल. पण जर फोटो योग्य दिशेला लावलेला असेल तर त्या योग्य दिशेला लावलेल्या फोटोमुळे आपल्या घरामध्ये धनाची, धान्याची, सुखाची, समृद्धीची, धनाची, आपल्या गोत्राची, आपल्या वंशाची ही उत्कर्षच होणार आहे, क्रांतीच होणार आहे, याची भरभराटच होणार आहे आणि हे वाढणारच आहे. तर वैवस्वत यमाचं नगर हे दक्षिण दिशेकडे आहे. हे नगर चौकोनी आहे आणि हे नगर सूर, असुर, देव, मनुष्य, यक्ष, किन्नर, गंधर्व सगळ्यांसाठी अभेद्य आहे. त्याचं भेदन कोणीही करू शकत नाही. 4 उंच उंच द्वार या नगराचे आहेत. मोठे मोठे 4 दरवाजे आहेत, 4 द्वार या नगराला आहेत. उंच उंच कोट आहेत. हे नगर वैवस्वत यमाचं नगर 1000 योजन एवढं लांब आहे. आणि या चित्रगुप्ताच्या नगरामध्ये, या यमराजांच्या यमनगरामध्ये, वैवस्वत यमाच्या नगरामध्ये चित्रगुप्तांचं जे भवन आहे त्याची लांबी सांगितलेली आहे 25 योजन. 10 योजन उंच, 25 योजन लांब चित्रगुप्तांचं घर आहे आणि 10 योजन उंच असं हे चित्रगुप्तांचं भवन आहे. हे भवन सुद्धा लोखंडांच्या कोटांनी, म्हणजे लोखंडांच्या भिंतींनी किंवा कंपाऊंडने, कोटांनी त्याला परिपूर्ण स्वरूपामध्ये सुरक्षा ही दिली गेलेली आहे, त्याला वेष्टन केलेलं आहे. या चित्रगुप्ताच्या भवनामध्ये कुशल चित्रकारांद्वारे सुंदर सुंदर चित्र काढले गेलेले आहेत. अतिशय रम्य असं हे चित्रगुप्ताचं भवन आहे. इथे लाकडावरती शिल्प कोरले गेलेले आहेत. इथल्या भिंतींवरती वेगळ्या वेगळ्या प्रकारचे शिल्प हे कोरले गेलेले आहेत. या चित्रगुप्ताच्या भवनाची निर्मिती स्वतः विश्वकर्मांनी दीर्घकाळ तपस्या करून केलेली आहे. तत्पश्चात या चित्रगुप्ताच्या भवनाच्या आजूबाजूला अनेक रोगांचे भवन आहेत. म्हणजे आपण जे म्हणतो ना की डेंग्यू, मलेरिया, त्याच्यानंतर तुमचा चिकनगुनिया, अजून आत्ता आलेला तो कोरोना, हे जे सगळे रोग आहेत या सगळ्या रोगांच्या अधिष्ठित देवता आहेत. हे रोग असेच येत नाहीये, यांच्या अधिष्ठित देवता आहेत. आणि जेव्हा जेव्हा धर्मराजांकडनं त्यांना निर्देश जातो तेव्हा ते रोग महामारीच्या स्वरूपाने या भूतलावरती थैमान करत असतात आणि लाखो करोडो लोक मृत्युमुखी पडत असतात. त्यावेळेला मृत्यूचा दर वाढत असतो. तर या अनेक साऱ्या रोगांचं घर आणि भविष्यात जे येणार आहे, आता टीव्हीला आपण कुठल्या तरी रोगाबद्दलच्या बातम्या चालूच आहे की म्हणजे त्याच्याने टक्कल पडतं, दुसरा एक अजून येतो, पण कोरोनासारखा श्वास घ्यायला त्रास वगैरे होतो. तर हे जे रोग आहेत यांची उत्पत्ती सुद्धा तिथूनच होते. यांचं जे जनरेट आहे, म्हणजे जनरेटर आहे, ते सुद्धा यमलोकातच फिट केलं गेलेलं आहे. तिथून हे या भूतलावर, या मृत्यूलोकावरती येत असतात. तर चित्रगुप्ताच्या आजूबाजूला असे सगळ्या वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या महामारींचे, रोगांचे घरं सुद्धा त्या ठिकाणी आहेत. तत्पश्चात चित्रगुप्ताच्या भवनाला शेकडो रस्त्यांनी सुशोभित केलेलं आहे. म्हणजे चित्रगुप्ताच्या भवनाकडे जाण्यासाठी प्रत्येकच रस्ता चित्रगुप्ताच्या भवनापर्यंत जातो किंवा तिथून तो पुढे जात असतो. तसं हे चित्रगुप्ताचं भवन खूप दैदिप्यमान आहे, खूप सुंदर आहे. याच्या पायऱ्यांबद्दलचं वर्णन सांगता की त्याच्या पायऱ्या स्फटिकांपासून बनलेल्या आहेत म्हणे. याच्यावरून तुम्ही विचार करा की आतला महाल हा कसा असणार आहे. प्रत्येक गोष्टींचं वर्णन शब्दात करता येणं शक्य होत नाही. आणि चित्रगुप्ताच्या भवनापासून 20 योजन पुढे गेले की चित्रगुप्ताच्या भवनापेक्षा सुद्धा मोठं भवन जे हजारो योजन उंच आहे, हजारो योजन लांब आहे, हजारो योजन रुंद आहे आणि जे सुवर्णाने बनलेलं आहे, जे नानाविध वेगळ्या वेगळ्या रत्नांनी सुशोभित केलेलं आहे, ज्याच्या पायऱ्या पंचरत्न जे आपण म्हणत असतो, मोती, पोळा, पाचू, हिरे, माणिक यांच्याने त्याच्या पायऱ्या बनवलेल्या आहेत. आणि अशा त्या धर्मराजांच्या नगरामध्ये धर्मराजांची सेवा अप्सरा, गंधर्व हे सेवा करत असतात. मृत्यू, काल, बलवान, काल, मोठ्या मोठ्या रोगांच्या अधिष्ठित देवता या सगळ्या यमराजांची सेवा करत असतात. स्वतः मृत्यू आणि काल यासारखे बलवान जे देवता आहेत की ज्यांना त्रैलोक्य विश्व त्यांना कापतं, ते देवता यमराजांना चौरीने वारा घालत असतात. आणि श्रोतेहो, याच यमलोकामध्ये धर्मराजांची दिव्य अशी सभा आहे. या विश्वकर्माजींनी स्वतः लक्ष देऊन या वैवस्वत यमाच्या नगराची निर्मिती केलेली आहे. आणि त्या ठिकाणी त्या सभेमध्ये यमराज
एका उंच सिंहासनावरती बसलेले असतात, जे सिंहासन सुद्धा पूर्णपणे सुवर्णाचं आहे, रत्नजडित सिंहासन आहे. आणि त्या सिंहासनाच्या वरती जसं आपल्या घरामध्ये आपण झुंबर टांगून ठेवतो ना, तसं त्या सिंहासनाच्या वरती एक रंगीबेरंगी, जे सूर्याच्या प्रकाशाने आपला रंग आपोआप बदलतो, असं एक छत्र सुशोभित आहे. आणि सत्पुरुषांमध्ये श्रेष्ठ अशा धर्मराजांच्या मस्तकावरती ते छत्र अत्यंत शोभून दिसतंय श्रोते हो. असं या धर्मराजांचं स्वरूप आहे. अशा या सिंहासनावरती ते धर्मराज बसत असतात आणि धर्मराजांच्या डोक्यावरती ते छत्र हे शोभून दिसत असतं. मग श्रोते हो, या धर्मराजांच्या सभेला जर मनुष्याला प्राप्त करायचं असेल तर एकच पर्याय आहे. तो म्हणजे काय माहिती का तुम्हाला? पाप की पुण्य, दोघांपैकी एक चॉईस करा बरं. आजपर्यंत तुम्हाला मी एवढं 4 दिवसात काही प्रश्न विचारला नाही. धर्मराजांच्या सभेला प्राप्त करण्यासाठी मनुष्याला पाप करायला पाहिजे का पुण्य करायला पाहिजे? बरोबर. कारण पाप करणारे लोक या सभेपर्यंत जाऊ शकत नाही, किंबहुना ते धर्मराजांच्या सभेला बघू सुद्धा शकत नाही. ते बहुभीतीपुरापासून पुढे शाल्मली वृक्षाला त्यांना उलट टांगून काय शिक्षा दिल्या जातात ते आपल्याला माहिती आहे. आणि तिथनं पुढे त्यांना सरळ नरकात पाठवून दिलं जातं. ते एवढ्या दैदिप्यमान सभेला बघू सुद्धा शकत नाही. ते मनोकामना पूर्ण करणारे कल्पवृक्ष आहेत. या यमलोकामध्ये गेलेला मनुष्य कधी म्हातारा होत नाही. भूक आणि तहान यापासून तो खूप लांब राहतो. म्हणजे कधी भूक लागत नाही, तहान लागत नाही आणि सगळ्या इच्छा पूर्ण करणारे कल्पवृक्ष त्या ठिकाणी आहेत. खूप सारे बाग बगीचे आहेत, फुलझाडं आहेत, दिव्य सरोवर आहेत. खूप दैदिप्यमान असं ते यमाचं नगर आहे श्रोते हो. त्या नगराबद्दल तुम्हाला काय सांगायचं आणि किती सांगायचं. आणि जर मनुष्याला वाटत असेल की अशा सर्व सुखांयुक्त धर्मराजांच्या सभेला मी प्राप्त करावं, आणि ज्याला संपूर्ण विश्व घाबरतं, त्या यमराजांची सुद्धा आता मला तिळभर सुद्धा भीती मनामध्ये उरायला नको, तर त्या मनुष्याने पुण्य करायला पाहिजे. धर्मराजांच्या सभेला प्राप्त करण्याचा एकाच मार्ग आहे, तो म्हणजे पुण्य. म्हणून जीवनामध्ये खूप पुण्यार्जन करायचं. जीवनामध्ये जीवन आहे तोपर्यंत खूप सारं धन महत्वाचं आहे, तसं हा देह ठेवल्यानंतर आपल्याला खूप सारं पुण्य महत्वाचं आहे. जोपर्यंत आपण या भूमीवरती आहे तोपर्यंत आपल्याला धन धन विचारतात, आणि भूमी सोडल्यानंतर आपल्याला भजन भजन विचारतात की देवाचं भजन किती केलं, देवाचं नाव संकीर्तन किती केलं. श्रोतेहो, धन भूचे भूमीवरी सोबत येते, मानवाच्या पाप पुण्य सोबत येते मानवाच्या. तर धन तर भूमीचं भूमीवर राहून जातं. त्याच्यामुळे मनुष्याने एवढं पुण्य केलं पाहिजे की या लोकात तर पैसा आहे, पण परलोकातली करन्सी बदलून जाते. परलोकात करन्सी चालते ती म्हणजे तुमच्या पुण्याची. त्याच्यामुळे पशुपक्ष्यांची, प्राणीमात्रांची, मनुष्यांची, आपल्या बंधू बांधवांची जेवढी सेवा करता येईल ना तेवढी करा. अशा घरामध्ये जर 5-7 पोळ्या लागत असतील ना तर 10 पोळ्या 12 पोळ्या बनवा. थोडीशी मेहनत जास्त होईल, थोडीशी कणिक जास्त तुमची वेस्ट होईल, पण त्या उरलेल्या पोळ्या ताज्या ताज्या आहे ना, बाहेर जे पशुपक्षी असतात ना त्यांच्यासाठी देऊन द्यायच्या. त्याच्याने काही आपलं खूप परिश्रम पण होत नाही, खूप सारी कणिक पण वाया जात नाही, आणि कामात काम पण होऊन जातं, आणि खूप सारा पुण्य माणूस दिवसाला कमवू शकतो. श्रोते हो, एकदम पुण्य करायचं म्हटलं तर आपण राजा बली नाहीये की आपण एका मिनिटामध्ये एवढं पुण्य कमवून घेऊ की आपण वैकुंठाचा प्राप्त करून घेऊ. आपण मनुष्याने पुण्य कसं करायचं माहिती का? थेंबे थेंबे तळे साचे. रोज थोडं थोडं पुण्य करायचं. एका दिवशी आपण किराणा करायला गेलो आणि आपण आगपेटीचा एक खोका आपल्याला असते, मला वाटतं काहीतरी 10च्या मध्ये आगपेट्या असतात, 10-12 काहीतरी असतात आगपेट्या. मग ते खोके मुद्दाम धुवून घ्यायचे, घरासाठी ठेवायचं, आणि खोकं जे असतं ना त्यातले 1-1, 2-2 आगपेट्या आजूबाजूच्या मंदिरांमध्ये काय करायच्या, जाऊन ठेवून द्यायच्या. याचा परिणाम काय होतो? पूजा करणारा व्यक्ती सगळं साहित्य सोबत आणतो, पण तो 1 रुपयाची आगपेटी आणायला विसरतो. आपल्या आगपेटीने त्याने देवाची पंचारती पेटवली, तयार केली, निरांजन देवाची आरती केली. देव म्हणतो 50% फल त्याला ज्याने ही आगपेटी इथे आणून ठेवली. दिवसभरात 10 लोकांनी पूजा केली, 10 गुणिले 50 तेवढ्या % पुण्य कोणाचं वाढलं? आपलं वाढलं. तर पुण्य करणं खूप सोपं असतं, पण ते पुण्य करण्यासाठी मनुष्याने काळजीपूर्वक ते पुण्य करून घ्यायला पाहिजे. कारण पाप तर जाणतेपणी मनुष्याकडनं होतच असतं. जैन मुलींना बघितलंय का तुम्ही? तोंडाला असा रुमाल त्यांच्या बांधलेला असतो, ती तोंडाला असा रुमाल असतो, आणि मग ते बोलतात. का बोलतात? की आपल्या बोलण्याच्या ध्वनीने, आपल्या त्या बोलण्याच्या आवाजाने, तेवढ्या ऊर्जेने नाना प्रकारचे सूक्ष्मजीव मृत्यूला प्राप्त होतात. ते सुद्धा पातक आपल्यावरती पडतं. हा बारीक विचार करून ते आपल्या तोंडाला असा रुमाल कायमस्वरूपी त्यांनी लावून ठेवलेला असतो. तर श्रोतेहो, मनुष्याकडनं पाप जाणतेपणी होतच राहतं. अनेक प्रकारची पाप सांगितले. काढणं म्हणजे एखादी वस्तू कुटणं, काढणं, दळणं, भरणं, झाडू मारणं, याच्यात सुद्धा नाना प्रकारचे पातकं सांगितलेले आहेत.
तर हे सुद्धा मनुष्याकडनं होत असतात. पण पुण्य मनुष्याकडनं होत नाही, तर पुण्य मनुष्याकडनं होत नाही असं म्हणण्यापेक्षा मनुष्य पुण्य करून घेत नाही, किंबहुना जर त्याने पुण्य करायचं ठरवलं तर पुण्य करणं खूप सोपं आहे श्रोते हो. पुण्य करणं काही असं अवघड नाही आणि एकदम खूप सारं पुण्य एकाच दिवसाला मनुष्य करू शकत नाही, पण थेंबे थेंबे तळे साचे. तर जो पुण्यवान असतो तो या धर्मराजांच्या सभेला प्राप्त करतो. या सभेमध्ये सभासद आहे, त्या सभासदांची यादी आपण बघून घेऊ. अत्री आहे, वसिष्ठ आहे, पौलस्त ऋषी आहेत, धर्मराज आहे, युधिष्ठिर आहे, नारद मुनी आहे, मनु आहे, सगर आहे, दिलीप आहे आणि ज्यांनी भागीरथ नदी म्हणजे गंगा या भूतलावर आणली असे घनघोर तप करणारे आमचे भागीरथ महाराज, भागीरथ ऋषी, भागीरथ मुनी सुद्धा त्या ठिकाणी आहे. अर्जुन आहे, सहस्र अर्जुन आहे, पांडू जे अर्जुनाचे पिताश्री होते पांडुराजे ते आहेत, प्रभू रामचंद्रांचे जे पिताश्री होते दशरथ राजे आहेत ते सुद्धा सभेचे सभासद आहेत. अत्री ऋषी आहेत आणि अनेक असे मोठे मोठे राजे महाराजे जसं की राजा हरिश्चंद्र सभेचा सभासद आहे, राजा विक्रमादित्य सभेचा सभासद आहे. ताशी सभासद गणांची यादी खूप मोठी श्रोते हो. पण असे धर्मात्मा आणि पुण्यात्मा पुरुष या सभेचे कोण आहेत? सभासद आहेत. आणि धर्मराजांच्या सभेला प्राप्त करण्याचे एकूण 4 मार्ग आहेत. किती मार्ग आहेत श्रोते हो? 4 मार्ग आहेत. मग बघा, पुण्य करून बाकीच्या 3 मार्गांनी जायचं की पाप करून दक्षिण मार्गाने जायचं, ते मनुष्याने आपलं आपणच ठरवायचं असतं. तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. पुण्य केलं तर पूर्व मार्गाने जाऊ शकतात, पश्चिम मार्गाने जाऊ शकतात, उत्तर मार्गाने जाऊ शकतात. आणि पुण्य नाही केलं तर दक्षिण मार्गाने आपण जायचं नाही म्हटलो तरी यमाचे दूत आपल्याला चापकाचे फटके मारत फरफटत ओढत त्या दक्षिण मार्गाने घेऊन पण जातात. विचित्र भवनच्या पुढे असलेल्या वैतरणा नदीमध्ये बुचकळून ती नदी आपल्याला पार पण करायला लावतात. मग मनुष्याने ठरवायचं असतं, यातना भोगत पुढचा मार्ग क्रमण करून नरकामध्ये अजून यातना भोगून आपल्या मनुष्य जीवनाची दुर्गती करून घ्यायची की पुण्य अर्जन करून बाकीच्या मार्गाने जाऊन सुखसुविधांचा आनंद घ्यायचा आहे. श्रोते हो, आपण पूर्व मार्गाचं वर्णन जर बघितलं तर यमलोकाचा जो पूर्वेचा मार्ग आहे हा मार्ग पारिजातांच्या वृक्षांनी सुशोभित आहे. इथे अनेक प्रकारचे वन आहेत, उद्यान आहेत, पिण्यासाठी थंडगार असं पाणी आहे, ज्या पाण्याची उपमा आपण इथल्या ॲक्वाच्या पाण्याला पण देऊ शकत नाही. ते पाणी नारळाच्या पाण्यापेक्षा सुद्धा सुमधुर आहे. ते स्वर्गातलं अमृत म्हणायला काही हरकत नाही असं ते पाण्याने अशा त्या जलाशयाने युक्त असा पूर्वेचा मार्ग आहे श्रोते हो. आणि या मार्गावरती ऊन अजिबात चटका देत नाही. सूर्य त्या पुण्यपुरुषांना त्रास होऊ नको म्हणून मंद मंद तापत असतो आणि पारिजाताच्या सावलीमध्ये तो मार्ग अतिशय आनंदाने मनुष्य क्रमण करत असतो. जेव्हा खाण्याची इच्छा झाली तेव्हा त्या ठिकाणी काही ना काही व्यवस्था केलेली असते. पाणी पिण्याची सुद्धा त्या ठिकाणी व्यवस्था आहे. याच्या तुलनेत दक्षिण मार्गाने जाताना जर त्या जीवात्म्यांनी पुन्हा पुन्हा पाणी मागितलं ते यमाचे किंकर उकळतं तेल त्याच्यात मुखामध्ये ओततात आणि म्हणतात की यमाच्या मार्गावर कुठेच पाणी 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 करून आम्हाला त्रास देऊ नको, चुपचाप चल, नाही तर अजून तुला शिक्षा करू आम्ही. आणि त्या तुलनेमध्ये पूर्व मार्ग बघितला तर श्रोते हो, या ठिकाणी सुद्धा वन उद्यान आहेत जिथे कुठल्याही प्रकारे आपल्याला पैसा लागत नाही. तिथे फक्त त्या सुखसुविधांचा आनंद घेण्यासाठी मनुष्याकडे पुण्य खूप सारं असावं लागतं. मग या पूर्वेच्या मार्गाने कोण जातं? राजर्षी, अप्सरा, गंधर्व, रोज घरामध्ये देवी देवतांची पूजा करणारे, देवी देवतांची आराधना करणारे, कुलदेवतेची पूजा करणारे, कुलधर्म कुलाचार करणारे आणि अन्न आणि पाण्याचे दान करणारे, सत्यवादी जे धर्मपरायण आहेत, जे सत्यवादी आहेत असे लोक या मार्गाने पूर्व मार्गाने यमलोकाची यात्रा करतात. आणि श्रोते हो, यमराजांची सभा जी आहे ना ती अतिशय रमणीय आणि धर्मपरायण सभा आहे. तिथे कुठल्याच प्रकारचा पक्षपात किंवा असं नाही, ती अतिशय धर्मपरायण सभा आहे. त्या सभेला हे लोक पूर्व मार्गाने प्राप्त करतात. नंतरचा मार्ग आपण बघू श्रोते हो, तो म्हणजे उत्तर मार्ग. मग उत्तर मार्ग कसा आहे अगोदर ते बघू, नंतर उत्तर मार्गाने कोण जातो ते बघू. तर उत्तर मार्गावरती हंस, सारस, चक्रवात हे पक्षी नित्य आवागमन करत असतात. या ठिकाणी
हे पक्षी नित्य आवागमन करत असतात. यानंतर उत्तर मार्गावरती पालख्या आहेत आणि यमाचे पार्षद, जर तो पुण्यपुरुष चालून चालून थकला आणि त्याला पालखीत बसायचं असेल तर तो आनंदाने त्या पालखीत राजाप्रमाणे ऐटीत बसू शकतो. आणि यमाचे पार्षद ती पालखी आपल्या खांद्यांवरती घेतात आणि यमाचा मार्ग त्याला चालून तो परिपूर्ण करायला मदत करतात. पाहिजे त्या आरामाने बसूनच त्यांच्या मदतीनेच तुम्ही तो मार्ग क्रमण करू शकता. एक पाऊल पण त्या उत्तर मार्गावर चालण्याची गरज नाही. बरं, तुम्हाला ते नाही ना आवडत की नको आपण जिवंतपणे कोणाला त्रास दिला आणि आता देहत्याग केल्यानंतर यमाच्या मार्गावरती आपण चाललोय, आपल्याला नवीन शरीर नवीन जन्म मिळालेला आहे, आपल्याकडे खूप सारं पुण्य आहे, या यमाच्या पार्षदांना काही त्रास द्यायचा नाही, इथे काही आपण आपली हुकुमियत चालवायची नाही. मग तुमच्यासाठी हत्ती आहे, हत्तीच्या अंबारीमध्ये बसा, तो पण सजवलेले हत्ती, ते पण पांढरे शुभ्र हत्ती, आपल्या इथल्या हत्तींसारखे नाही, दैदिप्यमान अशी हत्ती. बरं, हत्ती नाही ना, जाऊ द्या, हत्तीचा आम्हाला नाही आवडत, आम्हाला घोडा पाहिजे, तर पांढरे शुभ्र अश्व, म्हणजे इथले पांढरे शुभ्र नाही बरं का, त्यांचा तो कलरच वेगळा आहे, चमकील्या कलरचे असतात, खूप छान असतात ते अश्व. त्यांच्यावरती बसा आणि ते अश्व सुद्धा तुम्हाला चालवण्याची गरज नाही, तुमच्या मनाप्रमाणे ते आपोआप चालणार आहे. तुम्ही त्याला सांगितलं की जरा पटकन चल, तो पटकन चालेल, त्याला सांगितलं अजून पटकन, तो अजून पटकन, त्याला सांगितलं नाही आता हळूहळू दमाने, तो हळूहळू चालेल. जसं तुमचं मन तसं तुम्ही त्याला गायडन्स करा, तुम्हाला काही त्याला असं लगाम टिकाम पकडून चालवण्याची गरज सुद्धा नाही. तर असा हा दैदिप्यमान असा मार्ग आहे. या मार्गावरती हरिचंदन नावाचे वृक्ष आहेत. पूर्वीच्या मार्गावर कोणते वृक्ष सांगितले तुम्हाला मी आत्ता सांगितलं होतं, पारिजातक. उत्तर मार्गावर कोणते वृक्ष आहे? हरिचंदन. हरिचंदनाच्या सुगंधाने हा मार्ग इतका सुगंधित झालेला असतो की खूप रमणीय आणि खूप मोहक असं वातावरण आपोआप निर्माण होत असतं. मग श्रोतेहो, या मार्गाने कोण कोण जातं? जे माता पितांची नित्य सेवा करतात, जे आपल्या सासू सासऱ्यांची नित्य सेवा करतात, जे आपल्या गुरूंची सेवा करतात, जे गुरुमंत्राचा जप करतात, जे आपल्या गुरूंवरती निष्ठा ठेवतात, जे रोज सूर्यनारायणांची पूजा करतात, सूर्याला एक लोटा जल अर्पण करतात, जे आपल्या घरामध्ये नित्य तुलसी वृंदावनाची पूजा करतात, म्हणजे तुलसीची पूजा करतात, जे कुलदेवतेची पूजा करतात, जे कुलदेवतेची उपासना करतात, जे व्रत करतात, म्हणजे हरतालिका व्रत, वटसावित्रीचं व्रत, असे जे महिन्याभरामध्ये येणारे व्रत करतात, जे उपवास करतात, जे दर महिन्याच्या पितरांना पूजन करतात, पितरांची पूजा करतात, आणि जे काम क्रोध लोभ मोह ईर्ष्या रहित आहेत, जे अभिमान रहित आहे, असे लोक या उत्तर मार्गाने श्रोतेहो जात असतात. अभिमान आणि स्वाभिमान याच्यातला फरक सांगतो मी. कथा चांगली सांगतो हा स्वाभिमान आहे, पण मीच कथा चांगली सांगतो, माझ्यासारखं दुसरं कोणी सांगू शकत नाही, हा अभिमान आहे. म्हणून मनुष्याने स्वाभिमान ठेवावा, पण अभिमान कधीच ठेवू नाही. तर असे जे लोक आहे श्रोतेहो, हे सगळे अशा रमणीय उत्तर मार्गाने धर्मराजांच्या सभेला प्राप्त करतात. नंतर श्रोतेहो, पश्चिम मार्ग कसा आहे? तर पश्चिम मार्गावरती अनेक पुण्यात्मा पुरुषांनी आपले रत्नजडित भवन निर्माण केलेले आहेत आणि त्या मार्गावरनं जाताना त्या ठिकाणी सुद्धा नाना प्रकारचे पशु आहेत, पक्षी आहेत, मोर आहेत. तो मार्ग सुद्धा खूप सुशोभित आहे आणि तो मार्ग वटवृक्षांनी आच्छादित आहे. आणि त्या मार्गावरती सुद्धा हे जे पुण्यपुरुषांचे घरं आहेत, हे सकाळ संध्याकाळ दुपार आपल्या सेवेसाठी तत्पर असतात. ते म्हणतात की तुमच्या पुण्यपुरुषांची सेवा करून आमचं पुण्य आम्हाला अजून वाढवून घेऊ द्या, म्हणजे आम्हाला इथे जास्त दिवस राहता येईल, असं म्हणून ते सुद्धा आपली त्या ठिकाणी सेवा करत असतात. मग या सुंदर अशा पश्चिम मार्गावरनं कोण कोण जातं बरं? तर पश्चिम मार्गावरनं जातात जे भागवत कथेचं, भागवत पुराणाचं श्रवण करतात, शिवपुराणाचं श्रवण करतात, गरुड पुराणाचं श्रवण करतात, नित्य गीतेचा पाठ करतात किंवा गीतेचा एखादा अध्याय तरी रोज श्रवण करतात वा पठण करतात. जे वेदांचे उपासक, जे वेदांचे शास्त्रांचे अध्ययन करतात किंवा आपल्याकडे अध्ययन जे केलेलं आहे आपण वेदांचं शास्त्रांचं, ते कोणी विचारलं तर त्यांना योग्य मार्गदर्शन करतात किंवा जे आपलं ज्ञान दुसऱ्याला देण्याची वृत्ती ठेवतात, असे लोक. जे गायत्री मंत्राचा जप करतात, जे गायत्री मातेची उपासना करतात, जे आपल्या घरामध्ये वर्षातून एकदा तरी देवतांसाठी हव्य अर्पण करतात, म्हणजे यज्ञ करतात, जे वेदांचा पाठ करतात, जे ज्ञानशील आहेत, जे वैराग्यशील आहेत, जे परधन परश्री आणि परनिंदा यांच्यापासून खूप दूर राहतात, ज्यांचं मन निर्मळ आहे, म्हणजे जे सगळ्यांवरती काय करतात? प्रेम करतात. सिया राममय सब जग जानी करहु प्रणाम जोहरी जुग पानी. अशा स्वभावाचे जे लोक आहेत श्रोतेहो, ते या पश्चिम मार्गाने यमराजांच्या सभेला
प्राप्त करतात. तुलसीदासजींनी रामचरित मानस लिहिलं, त्याच्यामध्ये ओळ लिहिली, सियाराम सब जग जानी करो प्रणाम जोरी जुग पाणी. आणि भगवंताच्या मंदिरामध्ये दर्शन करायला चालले होते. रस्त्यामध्ये एक मोठा नंदी उभा होता, बैल. त्या बैलाला हटट करून हाकलून दिलं. देवाचं दर्शन करून घरी गेले. ग्रंथ बघितला, ग्रंथामधनं ती ओळच गायब झालेली होती. मोठा प्रश्न पडला, मी ओळ तर लिहिलेली होती, परत ओळ लिहिली. परत दुसऱ्या दिवशी गेले तर मंदिरामध्ये त्या रस्त्यावरती श्वानांचा पथक होतं. त्या श्वानांना हड हड केलं, त्यांना हाकललं बाजूला आणि मंदिरात जाऊन दर्शन करून आले. घरी आले, परत बघितलं, परत ओळ गायब. म्हणजे प्रभू असा काय चमत्कार होतोय. प्रभूंनी स्वप्नात दृष्टांत देऊन सांगितलं, तुलसीदासा नुसतंच लिहिलं रे, ते आचरणात नाही आणलं. तुला वृषभाच्या रूपाने दर्शन द्यायला आलो, माझ्यात राम बघितला का तू? नाही ना बघितलं. तुला श्वानाच्या रूपाने दर्शन द्यायला आलो, माझ्यात राम बघितला का तू? नाही ना. म्हणून ती ओळी नष्ट झाली. म्हणून जसं तू लिहिलंय ना तसं तू आचरण सुद्धा कर, हे भगवंतांनी दृष्टांत देऊन सांगितलं. ती ओळ गायब होऊन जायची. तेव्हा मग तुलसीदासांना त्या ओळीचा बोध झाला की सिया राममय सब जग जानी करहु प्रणाम जोहरी जुग पानी. सगळ्यांमध्ये सियाराम, सगळ्यांमध्ये भगवंताचं जे स्मरण करतात, सगळ्यांमध्ये भगवंत बघतात, जे निर्मळ आहेत, ज्यांचं मन निर्मळ आहे, असे लोक पश्चिम मार्गाने धर्मराजांच्या सभेला प्राप्त करतात. निर्मल मन जन सो मोहे पावा, मोहे छल छिद्र कपट न भावा. ज्यांच्या मनात छल छिद्र कपट नसतं, जे अभिमान अहंकार त्याग केलेले असतात, असे सतशील लोक या पश्चिम मार्गाने धर्मराजांच्या सभेमध्ये प्रवेश करतात. आणि जेव्हा श्रोते हो हे पुण्यपुरुष त्या दक्षिण त्या वेगळ्या वेगळ्या मार्गाने धर्मराजांच्या सभेमध्ये प्रवेश करतात ना, तेव्हा धर्मराज स्वतः आपल्या एवढ्या मोठ्या सिंहासनावरनं उठतात आणि त्या सगळ्यांचं स्वागत करतात. त्या सगळ्यांना आपल्या हृदयाला धरून त्यांना आलिंगन देतात आणि त्यांना शाबासकी देतात की या मायेच्या सहित संसारामध्ये राहून सुद्धा तुम्ही इतके माया निरस राहिलेत की कुठल्याही प्रकारच्या त्या मोहामध्ये, त्या मायेमध्ये न गुरफटता एवढं पुण्य कमवून आले तुम्ही की तुम्ही या यमलोकाची प्राप्ती करून घेतलेली आहे, यमसभेची प्राप्ती करून घेतलेली आहे. अरे ज्या यमराजांना संपूर्ण विश्व घाबरतं, आज तुमच्या मनात त्यांच्याबद्दल तिळभर सुद्धा भीती नाहीये. तिथे यमराज आपलं भयंकर रूप त्याग करतात आणि सौम्य चतुर्भुज विष्णू रूपामध्ये त्यांना आलिंगन देतात. श्रोते हो एवढंच नाही, धर्मराज त्या सभेमध्ये सोन्याच्या बैठक आसनांची बैठक व्यवस्था केलेली आहे, सिंहासनांची बैठक व्यवस्था केलेली आहे. एका वेळेला हजारो पुण्यपुरुष त्या बैठक व्यवस्थेमध्ये बसू शकतील, एवढी मोठी बैठक व्यवस्था त्या ठिकाणी आहे. तिथे त्या पुण्यपुरुषांना बसवलं जातं. धर्मराज एक सुवर्णाचं मोठं पात्र आणतात, त्याच्यामध्ये एक 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 पुण्यपुरुष आपले चरण ठेवतो. धर्मराज स्वतः त्यांच्या चरणांवरती पाणी टाकतात, सगळ्यांचे चरण स्वच्छ धुतात, पुन्हा पुन्हा डोकं टेकून नतमस्तक प्रणाम करतात. आपल्या चंदनाने, आपल्याकडे असलेल्या त्या चंदनाने त्यांच्या चरणांवरती 2 स्वस्तिका रेखाटन करतात. त्यांच्या चरणांचं हळदी कुंकू पुष्प वाहून पूजन करतात आणि पुन्हा पुन्हा त्यांना सांगतात की माझा तुमच्या चरणांवरती प्रणाम आहे, तुम्ही खूप पुण्य कमवलेलं आहे. आणि श्रोते हो अशा प्रकारे धर्मराज आपल्या सभासद गणांना उद्देशून सांगतात, हे सभासद गणांनो, या ज्ञानी पुरुषांना प्रणाम करा, या ज्ञानी पुरुषांना प्रणाम करा. एक एक सभासद आपल्याला उठून येतात आणि एक एक सभासद आपल्याला काय करतात? प्रणाम करतात. एक एक सभासद आपल्याला प्रणाम करतात. मग पुन्हा धर्मराज सांगतात की काही दिवस यमलोकामध्ये राहून पुढे ब्रह्मलोकाची प्राप्ती करून घेणार आहे, पुढे स्वर्ग लोकाची प्राप्ती करून घेणार आहे. मग पुण्यपुरुष जोपर्यंत यांची इच्छा आहे तोपर्यंत यमलोकामध्ये राहतात, यमलोकाच्या सुखसुविधांचा आनंद घेतात. आणि जेव्हा मन भरतं तेव्हा यमलोकापासूनच हे स्वर्गलोकाला, वैकुंठ लोकाला, साकेत धामाला, पितृलोकाला जिथे जायचं तिथे ते निघून जातात. अगदी त्याचप्रमाणे की धनवान व्यक्ती सहज एअरपोर्टवरती जातो आणि म्हणतो की चल मला पॅरिस फिरायचं आणि तू विमानात बसून पॅरिसला चालला जातो, पॅरिस फिरून पुन्हा तो त्याच्या घरी येऊन जातो. तसे पुण्यपुरुष यमलोकातनं बाकीचे लोक फिरून येतात. इथून यमलोकाला जाण्यासाठी तर तशी काही व्यवस्था नाही आहे, पण यमलोकामध्ये एअरपोर्ट, एअर बेस आहे की जिथून ते विमानं इतर लोक जे म्हणतो आपण की वैकुंठ लोक, स्वर्गलोक, स्वाकेत लोक, त्या लोकांसाठी ती सुविधा उपलब्ध आहे. तर श्रोते हो एवढा पुण्याचा प्रताप मनुष्याचा असतो
की तो धर्मराजांच्या सभेलाही प्राप्त करू शकतो, सर्व भोगानुक्त स्वर्गाची प्राप्ती करू शकतो, वैकुंठ लोकाची प्राप्ती करू शकतो, ब्रह्मलोकाची प्राप्ती करू शकतो, साकेत धामाची प्राप्ती करू शकतो आणि पितृलोकाची सुद्धा प्राप्ती करू शकतो. पाहिजे तर सगळं काही फिरून जेव्हा पुण्य समाप्तीच्या मार्गावरती येत असतं तेव्हा तो पुन्हा या भूलोकावरती जन्म घेऊन आपलं अजून पुण्य वाढवत असतो. तर श्रोतेहो, या ठिकाणी 14वा अध्याय परिपूर्ण झाला. 14व्या अध्यायामध्ये आपण अनेक साऱ्या गोष्टी बघितल्या. आता 15वा अध्याय मी तुम्हाला सांगतो. तर गरुडजी विचारतायत की आत्ता जे ब्रह्मलोकाला गेलेले आहेत हे पुण्य पुरुष हे किती दिवस तिकडे थांबतात. तर जोपर्यंत त्यांचं पुण्य संपत नाही किंवा संपायला येत नाही तोपर्यंत हे खूप मस्ती करतात, खूप आनंद उपभोगतात. आणि जेव्हा यांचं पुण्य समाप्तीच्या मार्गावरती यायला लागतं श्रोते हो, तेव्हा हे पुण्य पुरुष लक्ष्मी संपन्न पवित्र आचरण करणाऱ्या घरामध्ये त्या माता पितांच्या उदरामध्ये प्रविष्ट होऊन त्या घरामध्ये जन्म घेत असतात. जे माता पिता सदशील आहेत, जे धर्मपरायण आहेत, सदशील आहेत, अशा माता पितांच्या पोटी ते जन्म घेत असतात. आणि स्वर्गातले जे पुण्यपुरुष जन्म घेतात यांच्यामध्ये नैसर्गिक 3 गुण जन्मजात असतात. ते म्हणजे हे भाग्यवान असतात, हे गुणवान असतात आणि हे धनवान असतात. एखाद्याच्या झोपडीमध्ये पण असा स्वर्गातला पुण्यपुरुष जन्माला येऊन गेला ना तर बघता बघता त्याचा महल बनायला वेळ लागत नाही, एवढं यांचं सामर्थ्य असतं श्रोते हो. तर श्रीमन नारायण विचारतायत की प्रभू असे पुण्यपुरुष कोणत्या मातेच्या उदरामध्ये प्रवेश करता, कुठल्या घरामध्ये हे जन्म घेतात. तेव्हा श्रीमन नारायण गरुडजींना सांगताय, गरुडा ऋतुप्राप्तीपासून 14 दिवसांपर्यंत इंद्राला लागलेल्या ब्रह्महत्येपैकी 1/4 भाग मासिक पाळींच्या स्त्रियांमध्ये राहतो. या ऋतुकाळाच्या कालखंडामध्ये प्राप्त झालेल्या गर्भधारणेने मलिनवृत्तीचे संतान जन्माला येते. म्हणून गरुडा 13 रात्रीपर्यंत स्त्री पुरुषांनी समागम करायला नको. मग 13व्या रात्रीनंतर 14वी जी रात्र येते ना गरुडा, या 14व्या रात्री जर स्त्री पुरुष पुत्र प्राप्तीसाठी एकत्र आले आणि त्या रात्री जर गर्भधारणा झाली गरुडा, तर मात्र त्या मातेच्या उदरामध्ये सामान्य जीव म्हणजे सामान्य जीवात्मा प्रवेश करत नाही. त्या दिवशी सामान्य जीवात्म्यांना मातेच्या गर्भामध्ये प्रवेश करण्याची संधी प्राप्त होत नाही गरुडा. तो दिवस ऋतुकालापासून 14वी रात्र ही फक्त स्वर्गातल्या पुण्यपुरुषांनाच मातेच्या उदरामध्ये प्रवेश करण्यासाठी भगवंतांनी निश्चित केलेली आहे. म्हणून अशा पवित्र दिवसाला शुचिरभूत होऊन भगवंताचं नाम संकीर्तन करून अतिशय मनामध्ये भगवत भक्ताची कामना ठेवून की आमच्या घरात, आमच्या उदरात, आमच्या पोटातनं जे बाळ जन्माला येईल ते विश्वाचं कल्याण करणारं असो, ते भगवंताचा भक्त असो, ते माता पितांची सेवा करणारा असो, सत्पात्री असो, उत्तम असो, असं बाळ आमच्या पोटी घरात, आमच्या घरात जन्माला येऊ द्या अशी कामना करून पती पत्नी एकत्र आले गरुडा, तर माता पितांना अपार आनंद देणाऱ्या उत्तम पुत्राची त्यांना प्राप्ती होत असते. तत्पश्चात गरुडा ऋतुकालापासून समरात्री संबंध बनले तर कन्या संतती जन्माला येते. विषम रात्री संबंध बनले तर पुरुष म्हणजे पुरुष कन्या, तर अशी संतान त्या ठिकाणी जन्माला येत असते म्हणे गरुडा. आणि हे जे पुण्यपुरुष असतात यांच्या पुण्य प्रतापाने हे संपूर्ण घराला, परिवाराला तारून नेणारे असतात. हे लहानपणापासूनच सद्गुणी असतात, भगवंताची सेवा करणारे असतात. आणि असे जे पुरुष असतात हे ग्रहांच्या उच्च स्थितीवरती जन्माला येतात. म्हणजे यांच्या पत्रिकेमध्ये जेव्हा आपण ती कुंडली एखाद्या गुरुजींना दाखवतो तेव्हा ते गुरुजी कुंडली बघूनच सांगतात की यांच्या पत्रिकेमध्ये सूर्य उच्चचा आहे, चंद्र उच्चचा आहे, मंगळ उच्चचा आहे, हा ग्रह उच्च राशीत आहे, तो ग्रह उच्च राशीत आहे. ते उच्च राशीमधले ग्रह जे असतात हे पुण्यपुरुषांच्या कुंडलीमध्ये असतात. तत्पश्चात जे नरकातले जीवात्मा जन्माला येत असतात त्यांच्या पत्रिकेत बहुतांशी ग्रह हे नीच राशीमध्ये असतात. आणि स्वर्गातले पुण्यपुरुष खूप लवकर लक्षात घेऊन घेतात की हा संसार म्हणजे जसं दोरीला साप समजावा त्याप्रमाणे हा संसार आहे. म्हणून संसारामध्ये आसक्त न होता भगवंताची भक्ती करून भगवंताच्या भक्तीने स्वतःमध्ये एवढं सामर्थ्य निर्माण करतात की हे जगत गुरु बनतात, हे संत बनतात किंवा हे मोठे तपस्वी बनतात, गुरु बनतात आणि हजारो लोकांना गुरु दीक्षा देऊन आपलंही सार्थक करतात, आपल्या घराचं परिवाराचंही सार्थक करतात आणि लाखो लोकांना श्रोते हो तारून नेतात. जसे की गजानन महाराज, स्वामी समर्थ, संत तुकाराम महाराज, गाडगे महाराज, ज्ञानेश्वर माऊली वगैरे सारखे जे पुण्यपुरुष जन्माला येऊन गेलेत हे अनेको लोकांना तारण्यासाठी होऊन गेलेले आहेत. आणि श्रोते हो अशाच प्रकारे पुन्हा यांना स्वर्ग आणि मोक्षाची प्राप्ती होत
असते. पण मनुष्य जो आहे ना, जोपर्यंत अग्नीच्या जवळ मनुष्य आहे तोपर्यंत त्याला अग्नीची ऊब ही मिळत असते. एकदा का तो अग्नीपासून दूर गेला त्याला अग्नीची ऊब मिळत नाही. तसं आपण खऱ्या अर्थाने भगवंताचे अंशच आहोत, पण आपण भगवंताला इतकं विसरून गेलो, अर्थात आपण भगवंतापासून इतके दूर निघून गेलेलो आहोत की आपल्याला त्या भगवंताची प्रीती ही प्राप्त होत नाही. म्हणून मनुष्याने भगवंताची प्रीती प्राप्त होईल यासाठी भगवंताची भक्ती किंवा अशा पुण्यपुरुषांचा संग करायला पाहिजे. मनुष्याने आपल्या अनमोल मनुष्य जन्माचं सार्थक करून घ्यायला पाहिजे. मनुष्य हा देवता होऊन सर्व भोगांयुक्त अशा स्वर्गाची सुद्धा प्राप्ती करू शकतो. म्हणून मनुष्याने असं आचरण केलं पाहिजे, अशा लोकांची संगत केली पाहिजे, असं आचरण केलं पाहिजे की ज्याच्याने त्याचं पुण्य हे दिवसेंदिवस उत्तरोत्तर वाढत जाणार आहे. ते स्वर्गातले आलेले पुण्यपुरुष अनेकांना तारून पुन्हा आपलं खूप सारं पुण्य कमवून या संसारामध्ये आसक्त न होता पुन्हा परमपदाला प्राप्त करत असता पुन्हा स्वर्गमोक्षाची सर्व भोगांयुक्त अशा स्वर्गमोक्षाची प्राप्ती हे करून घेत असतात. तरी श्रोतेहो, याच ठिकाणी 15वा अध्याय परिपूर्ण झाला. तुम्हाला मी आता 16व्या अध्यायाची कथा सांगतो. या ठिकाणी श्रीमन नारायण गरुडजी जे आहेत ते श्रीमन नारायणांची स्तुती करतायत. काय म्हणतायत? मागतो मी पांडुरंगा फक्त एक दान, मागतो मी पांडुरंगा फक्त एक दान, मिळे ज्याने मुक्ती ऐसे द्यावे मज ज्ञान, मिळे ज्याने मुक्ती ऐसे द्यावे मज ज्ञान. या ठिकाणी गरुडजींनी प्रभूंना विचारलं, प्रभू तुम्ही एवढं सुंदर असं ज्ञान दिलं म्हणून तुमची स्तुती मनामध्ये मला करावीशी वाटली. प्रभू माझ्या शेवटच्या काही प्रश्नांची उत्तरं द्या. त्यावेळेस गरुडजींनी विचारलंय की जन्म आणि मरणाच्या चक्रातनं मनुष्याची सुटका कशी होईल. अजून विचारलंय मनुष्याला मुक्तीसाठी उपाय काय, मुक्ती कशी प्राप्त होईल, असे प्रश्न या ठिकाणी विचारलेले आहेत. तेव्हा श्रीमान नारायण गरुडजींना सांगताय की गरुडा, मृत्यूच्या समयामध्ये ज्याच्या मुखामध्ये माझं चरणतीर्थ प्राशन करायला दिलं जातं तो पुन्हा या भूतलावरती जन्माला येत नाही. तो जन्म आणि मृत्यूच्या चक्रातनं मुक्त होऊन जातो. अकाल मृत्युहरणम सर्व व्याधी विनाशनम विष्णू पादोदकम तीर्थम पुनर्जन्म न विद्यते. गरुडजी म्हटले काही कारणाने तसं करायचं राहून गेलं असेल तर दुसरा पर्याय म्हणे याच्या मुखामध्ये मरताना तुळशी दल ठेवलं जातं, तो सुद्धा जीवन आणि मृत्यूच्या चक्रातनं मुक्त होऊन जातो. तिसरं सांगितलं ज्याला दर्भाच्या आसनावरती मृत्यू येतो तो सुद्धा मुक्त होऊन जातो. दर्भ, तीळ आणि तुळशी दल हे मनुष्याला दुर्गतीपासून वाचवतं, अर्थात त्याला मुक्त करणारं ठरतं. मृत्यूच्या समयात मुखातनं आलेलं माझं नाव किंवा मृत्यूच्या समयात त्या व्यक्तीच्या समीप केलेल्या माझ्या नामाचा उच्चाराने सुद्धा त्याला मोक्ष आणि मुक्ती प्राप्त होते. गरुडजी म्हटले अजून वेगळं काही सांगा. तेव्हा श्रीमान नारायण सांगताय की ब्रह्मज्ञान, ज्याला ब्रह्मज्ञान प्राप्त झालंय तो या संसारातनं मुक्त होईल. गरुडजी म्हटले ब्रह्मज्ञान कसं प्राप्त होईल. तेव्हा श्रीमान नारायण सांगताय की जोपर्यंत मनुष्य आपला गुरु करत नाही तोपर्यंत त्याला ब्रह्मज्ञान कसं प्राप्त होईल, तोपर्यंत त्याला ब्रह्मज्ञान प्राप्त होणार नाही. मग त्या ठिकाणी श्रीमान नारायण गरुडजींना सांगते की गरुडा, मनुष्याने आपला एक तरी इच्छित मोक्ष गुरु करायला पाहिजे. गरुडजींनी विचारलं कलियुगामध्ये अनेक लोकांना गुरु करायचा असतो पण योग्य गुरु मिळत नाही म्हणून त्यांचा गुरु करणं राहून जातं. तर प्रभू कोणी कोणाला गुरु करावं किंवा कोणी कोणाला गुरु मानावं. तेव्हा श्रीमान नारायणांनी गरुडजींना सांगितलं गरुडा गुरुरग्नी द्विजातीनां वर्णानां ब्राह्मण गुरु पतिरेको गुरु श्रीनाम अतिथी सर्वस्याभ्यागतो गुरु. गरुडा, जर ब्राह्मण मनुष्य असेल आणि त्यालाच गुरु करायचा आहे पण त्यालाच गुरु कोण करावं सुचत नाहीये, तो संभ्रमामध्ये की मी गुरु कोणाला करू, तर ब्राह्मणाने अग्निदेवतेला आपला गुरु करावं. गुरुरग्नी द्विजातीनां, द्विजातीनां द्विजात म्हणजे ब्राह्मण, द्विजातीनां तर ब्राह्मण अग्नीला गुरु करू शकतात. कारण मोठे मोठे देवी देवता सुद्धा अग्नीला काय मानतात, आपला गुरु मानतात. सगळ्यात मोठा वेद किंवा पहिला वेद आपल्या 4 वेदांमधला जो प्रामुख्याने आपण सांगतो की ऋग्वेद, ऋग्वेदाचा पहिलाच मंत्र आहे अग्निमीळे पुरोहितम. अग्नी हा देवांचा पुरोहित आहे, अग्नी हा देवांचा सुद्धा गुरु आहे. म्हणून गुरुरग्नी द्विजातीनां वर्णानां ब्राह्मण गुरु.
ज्या ब्राह्मणामध्ये योग्य गुण आहे, जो शांत आहे, संत आहे, सुशील आहे, जो परस्त्रीला माते समान समजणारा आहे, परत द्रव्याला परधनाला माती मोल समजणारा आहे, जो स्वतःवरनं दुसऱ्याचं मन जाणणारा आहे, असा सत्पात्री आणि सतशील ब्राह्मण जर असेल तो बाकीच्या सगळ्या वर्णांसाठी गुरु करण्याला पात्र आहे, किंवा तो गुरु आहे अथवा तो गुरु करायला पात्र आहे. पतिरेको गुरु श्रीनाम. जर पती सगळ्या गुणांनी युक्त असेल तर स्त्रीसाठी तर तिचा पतीच तिचा गुरु आहे, तिला वेगळा गुरु करण्याची काही आवश्यकता नाही. पतिरेको गुरु श्रीनाम असं पण आपण सप्तपदीमध्ये म्हणतो ना, आज्ञा संपादनीय तुभ्यम कन्याचे कपदे ब्रवीत. मी तुमची सगळी आज्ञा ऐकेल. आज्ञा कोणाची ऐकली जाते? आज्ञा गुरूंची ऐकली जाते. म्हणून पती जर सर्वगुण संपन्न असेल तर मात्र त्यालाच भगवान नारायणांचं स्वरूप समजून त्याचाच पती म्हणून स्वीकार करायचा आणि त्याने दिलेल्या मंत्राचा जरी नित्य जप केला तरी सुद्धा पत्नीला भगवत प्राप्ती किंवा मोक्ष प्राप्ती ही होत असते. तर पतिरेको गुरु श्रीनामती सर्व स्वाभ्यांग तो गुरु. म्हणजे काय की दुपारच्या वेळेला आपल्याकडे जे अतिथी येत असतात ते अतिथी भगवंताचं स्वरूप किंवा आपल्या गुरूंचं स्वरूप समजून अतिथीची सेवा मनुष्याने करायला पाहिजे. तत्पश्चात गुरु मंत्रावरती निष्ठा ठेवली पाहिजे, गुरूंवरती निष्ठा ठेवली पाहिजे. कारण गुरु जी असतात त्यांच्यावरती निष्ठा ठेवल्यामुळे गुरूंकडनं जे ज्ञान आपल्याला प्राप्त होतं ते ज्ञान ब्रह्मज्ञान प्राप्त होतं. याच ठिकाणी श्रीमन नारायण गरुडजी श्रीमन नारायणांना विचारताय की प्रभू तुमची भक्तीने मुक्ती मिळते असं पण मी ऐकलंय. तेव्हा श्रीमन नारायणांनी सांगितलं हो माझ्या भक्तीने सुद्धा मुक्ती मिळते, पण त्यासाठी अगोदर गुरु करायला पाहिजे आणि गुरूंच्या माध्यमातून संतांना शरण जायला पाहिजे. प्रथम भगती संतन कर संगा, दुसरी भक्ती रती मम कथा प्रसंगा, गुरुपद पंकज सेवा, तिसरी भक्ती अमान. तर गरुडा सगळ्यात पहिले गुरु करायला पाहिजे. गुरु केल्यानंतर कोणी कोणाला गुरु करायला पाहिजे हे तर सांगितलंच आहे. त्यानंतर गुरु करायला पाहिजे आणि गुरु केल्यानंतर संतांचा संग करायला पाहिजे. संतांचा जेव्हा मनुष्य संग करतो तेव्हा संतांच्या मुखातनं पुन्हा पुन्हा भगवंताच्या कथा मनुष्याला श्रवण करायला मिळतात आणि भगवंताच्या पुन्हा पुन्हा श्रवण केलेल्या कथा भगवंताच्या कथा कानाने श्रवण करून जेव्हा आपण ते आपल्या मनाच्या अंतःकरणामध्ये साठवत असतो ना तेव्हा आपल्या मनामध्ये भगवंताच्या भक्तीचा ते दीपक प्रज्वलित करत असतात आणि भगवंताच्या कथा भगवंताच्या भक्तीचा दीपक ज्याच्या मनामध्ये प्रज्वलित होत असतो तो भगवंताचा भक्त या जन्म आणि मृत्यूच्या चक्रातनं मुक्त होऊन जातो. म्हणून श्रोते हो बिनु सत्संग विवेक न होई, बिनु सत्संग विवेक न होई, राम कृपा बिन सुलभ न सोई. संतांशिवाय गुरूंशिवाय भगवंताची सुद्धा कृपा होत नाही. कुर्सी पे बना जज मैं बैठा रहा, जगदीश खड़े समझाते रहे. कुर्सी पे बना जज मैं बैठा रहा, जगदीश खड़े समझाते रहे. एक भगवंताचे भक्त होते ते जज साहेब होते. सगळे त्यांना जज म्हणायचे. म्हणजे खरंच कोर्टात ते जजच होते आणि एका भक्ताची गवाही द्यायला त्या ठिकाणी साक्षात ठाकूरजी आले. त्याच्या समोर थांबले. किती वेळ त्याला समजवलं त्या जजला की खरं काय खोटं काय, गुन्हा कोणाचा आहे, कोण निर्दोष आहे, आणि तिथून ठाकूरजी निघून गेले. तर या जजजींना लक्षात नाही आलं की स्वतः प्रत्यक्ष परमात्मा आपल्याला भेटून गेला. कारण का गुरु केलेले नव्हते. आणि तो जे केवट होता, केवट म्हणजे मल्ला मीन्स केवट हे नावाडी त्याने गुरु केलेले होते. त्याला त्यांचा दृष्टांत झाला. या भगवंताचा दृष्टांत कोणाला झाला? त्यांना झाला. म्हणजे अनपढ व्यक्तीला भगवंत लक्षात येऊन गेले पण ज्ञानी पुरुषाला केवळ गुरूंचं मार्गदर्शन मिळालं नाही म्हणून भगवंत भेटून गेले तरी लक्षात आलं नाही. ते जज आपल्या घरी गेल्यानंतर रडायला लागले. पत्नीने विचारलं का बरं रडताय? तेव्हा काय सांगतायत जजजी? सुख सारद नारद शेष महेश दिनेश के ध्यान ना आते रहे. ओही
आज कहीं अदालत में केवटा के गवाह कहाँ ते रहे सुख हो के दर्श दियो सो दियो दुख ने कहू नाही जो जाते रहे. पत्नीने विचारलं दुःख कसलंय, रडता का बरे? तेव्हा रडण्याचं कारण सांगितलं. कुर्सी पे बना जज मैं बैठा रहा जगदीश खड़े समझाते रहे जगदीश खड़े समझाते रहे. की भगवंत माझ्या समोर आले, त्याचं मला सुख नाही वाटलं, ते माझ्या समोरून निघून गेले, मला दुःख नाही वाटलं. मला दुःख या गोष्टीचं वाटलं की मी खुर्चीवरती बसल्या बसल्या त्यांना साधा प्रणाम पण केला नाही. मी खुर्चीवरनं उठून त्यांना प्रणाम पण केला नाही. जगदीश माझ्या समोर इतका वेळ थांबले, ते जगाचे न्यायाधीश माझ्या कोर्टात उभे होते ना, मी आजपासून त्यांच्या कोर्टात जाऊन उभा राहील. म्हणून ते जज साहेब जे ते वृंदावनला गेले, जीवनपर्यंत भगवंताची भक्ती केली, भगवंताच्या नामाचा जप केला, कधीच भगवंताच्या मंदिरात गेले नाही की प्रभू मी तुम्हाला तोंड दाखवणे इतका सुद्धा पात्र उरलो नाही, मी फार मोठा अपराध माझ्याकडनं झालेला आहे. जीवनपर्यंत कधीही बसले नाही, खुर्ची पे बना जज बैठा रहा, त्याची शिक्षा स्वतःला प्रायश्चित्त स्वरूपात देऊन घेतली की दिवस रात्र मृत्यूपर्यंत कधीच बसले नाही का कधीच लोळले नाही. उभ्या उभ्याच निद्रा घ्यायची आणि जेवढा वेळ निद्रा लागेल तेवढा वेळ कसा तरी आधार घ्यायचा, निद्रा घ्यायची आणि पुन्हा जाग आली की भगवंताचं नामस्मरण. संपूर्ण जीवन नोकरी तर कधीची सोडून दिली त्यांनी. तर आज सुद्धा वृंदावनमध्ये जज स्वामी नावाने एक मंदिर आहे, तिथे त्या जजजींची मूर्ती बसवली गेलेली आहे. तर श्रोतेहो, सांगण्याचं तात्पर्य, ध्रुव भगवंत स्वतः जवळ येऊन गेले, दर्शन दिलं, शंख उजव्या गालाला स्पर्श केला, ध्रुवाने डोळे उघडले, मी तुम्हाला नाही ओळखलं म्हणे. नारदजींनी त्यांना गुरुमंत्र दिला, नारद त्यांचे गुरु बनले ध्रुवांचे. तेव्हा ध्रुवांना लक्षात आलं की हेच अखिलांड कोटी ब्रह्मांड नायक आहे. तर श्रोते हो, गुरूंशिवाय मनुष्याला भगवंताची प्राप्ती, स्वर्ग मोक्षाची प्राप्ती होऊ शकत नाही. न जावे जपासी न जावे तपासी न जावे चिकाशी न जावे गयेशी गुरु चिंतनावी न कोठे न जावे सदा सर्वदा पाय गुरूंचे धरावी. अज्ञानातिमिरांधस्य ज्ञानांजनशलाकया चक्षुरुन्मीलितव्येन तस्मै श्री गुरवे नमः. जोपर्यंत गुरुकृपेने आपल्या चक्षुंचं उन्मेलन होत नाही तोपर्यंत भगवंत आपण बघू शकत नाही. एवढं सार गुरूंचं महत्व आहे. पुन्हा परत प्रभू सांगताय की ब्रह्मज्ञान जे गुरूंच्या माध्यमातून, संतांच्या माध्यमातून प्राप्त होतं. मग त्याच्यानंतर गया क्षेत्रावरती केलेलं पिंडदान हे सुद्धा मनुष्याला मोक्ष देणारं असतं. गायीच्या गोठ्यामध्ये मरण आणि कुरुक्षेत्रावरती मृत्यू हे मनुष्याला मोक्ष प्रदान करणारं असतं. नारद गरुडजी म्हणतायत, प्रभू यापेक्षा पण काही सोपा उपाय असेल तर तुम्हाला सांगा. तेव्हा भगवंतांनी अतिशय सोपा उपाय गरुडजींना सांगितलाय. गरुडजी म्हणतायत, श्रीमन नारायण गरुडजींना सांगतायत की गरुडा, एक सगळ्यात सोपा उपाय तुला देतो मी. भज गोविंदम भज गोविंदम अरे भज गोविंदम मूढ़मते घड़ी की आदि की पुण्याद तुलसी चर्चा राम की हरे कोटी अपराध. पण जीभ आपल्या संयमित आपल्या ताब्यामध्ये असताना सुद्धा भगवंताचं नाव एवढं सोपं असताना, भगवंताचं नाव मंगलमय असताना, भगवंताचं नाव स्वर्ग मोक्षाची प्राप्ती करून देणारं, जीवन मृत्यूच्या चक्रातनं मुक्त करून देणारं असतं हे माहीत असताना सुद्धा मनुष्याकडनं साधं भगवंताचं नाव सुद्धा उच्चारलं जात नाही. हे जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य असं युधिष्ठिर महाराज म्हणताय. तीर्थासी जाता बहु कष्ट वाटे विषयात राहो निसौख्य वाटे स्वहित माझे मजला कळेना तुझवीन रामा मज कंठ वेना. मनुष्याला स्वतःचं स्वहित सुद्धा कळत नाही. गरुडा, गंगेच्या पाण्यामध्ये अनेक मासे राहतात, मगरमच्छ राहतात, सुसर राहतं, कासव राहतं, म्हणून ते काय मुक्त होऊन जातात का?
हरिण असेल, गाय असेल, बैल असेल, घोडा असेल, गाढव असेल, हे पशु कधी कोणाला नुकसान पोहोचवत नाही. बिचारे गवत खातात, घास फूस खातात, गवत खातात, त्यांचं जीवन जगता, म्हणून काय त्यांना स्वर्ग मोक्षाची प्राप्ती होऊन जाते का? अरे नुसतंच दिवस उपाशी राहून कुठे स्वर्ग मोक्षाची प्राप्ती होते का? स्वर्ग आणि मोक्षाची प्राप्ती जर करून घ्यायची असेल तर गुरूंना शरण जाणं हा एकच मात्र त्या ठिकाणी रस्ता आहे. गुरु असल्या योग्य वाया न जाई सेवा खरी. कामधेनू असल्या घरी का न इच्छा पुरतील. गुरूंना कामधेनूची उपमा दिली श्रोते हो. गुरूंना कल्पवृक्षाची उपमा दिलेली आहे. मनुष्याने एक तरी आपले आध्यात्मिक गुरु करायला पाहिजे, त्याशिवाय मनुष्याचं जीवन सार्थकी लागत नाही. तर या अध्यायामध्ये मनुष्याला जन्म आणि मृत्यूच्या चक्रातनं सुटका कशी होईल, सद्गुरूंची गरज काय, संतांची गरज काय, आपल्या विवेकाला बुद्धीची जोड मिळाल्याशिवाय त्या बुद्धीचा योग्य उपयोग होत नाही. श्रोतेहो, भगवंताच्या श्रवण केलेल्या कथा भगवंताच्या भक्तीचा मनामध्ये दीपक प्रज्वलित करतात आणि तीच भगवंताची भक्ती मनुष्याला जीवनपदे तारून नेते. गजेंद्राचं काय झालं होतं बरं? जेव्हा गजेंद्र पाण्याच्या प्रवाहामध्ये समुद्रामध्ये तो अडकून गेला होता, ग्राहकीने मगरमच्छने त्याचा पाय पकडला होता, त्यावेळेस त्याने आपल्या पत्नीला, पुत्रांना भरपूर आवाज देण्याचा प्रयत्न केला, पण संकट काळात त्याची मदत करायला कोणीच नाही आलं. शेवटी त्याने जेव्हा भगवंताला शरण गेला, भगवंताला विनवणी केली, गजने आधा नाम पुकारा, गरुड छोड़ कर उसे उबारा, किया ग्राह संहार लेकर नाम तेरा, हो गए भव से पार लेकर नाम तेरा. त्या ग्राहकीने सुद्धा सगळ्यात पहिले गजेंद्राचे चरण धरले, म्हणजे भगवंताच्या भक्ताचे चरण धरले. प्रभूंनी आल्याबरोबर पहिले त्या ग्राहकीचा उद्धार केला, नंतर गजेंद्राला मोक्ष दिला. तर जो संतांचे पाय पकडतो, संतांचे पाय धरतो, जो गुरूंचे पाय धरतो, भगवंत म्हणता मी अगोदर त्याचा उद्धार करतो, त्याला मोक्ष देतो. बरं नाही ना काही, मग कमीत कमी जो माझा भक्त आहे ना, अशा भक्ताची संगत करून घ्या, तर ते पण मुक्तीचं कारण बनू शकतं. तर मनुष्याने अशा प्रकारे उत्तम जीवन जगून भगवंताची भक्ती करून आपल्या मुक्तीचा मार्ग मोकळा करून घ्यायला पाहिजे. कारण भगवंताची भक्ती करून मुक्त मनुष्य फक्त मनुष्याच्या जन्मातच होऊ शकतो. बाकी योनींमध्ये झालेले पुण्य किंवा सत्कर्म तुम्हाला मनुष्याचा जन्म देऊ शकतात, पण मुक्त करू शकत नाही. आणि मनुष्य जन्मात झालेले पुण्य मनुष्याला तारून नेणारे, म्हणजे मनुष्याला मुक्त करणारे ठरतात. येथे व्यासांची वाणी, सार्थक हरी गुण गावोनी, शास्त्र पुराणे मुकुटमणी, परम प्रेमामृत जननी. अरे सहज सेविता भाविक भक्ता, उदार दाता मोक्ष तत्वता देहाता, आरती करू तुझ भगवंता, जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. तर भगवंताचं गुणगान करून, गुरूंचं महत्त्व सांगून, भगवत प्राप्तीचा मार्ग सांगून या ठिकाणी महर्षी वेदव्यास सुद्धा म्हणता की येथे व्यासांची वाणी, सार्थक हरिगुण गावोनी. म्हणून मनुष्याने भगवंताच्या कथांचं, भगवंताच्या नामाचं, संतांचं आणि गुरूंचं संग करायला पाहिजे. तो जन्म आणि मृत्यूच्या चक्रातनं सदा सदासाठी मुक्त होऊन जातो. अन्यथा पुनरपि जननम पुनरपि मरणम, पुनरपि जननी जठरे शयनम, भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढ मते. जन्मानी मृत्यू जन्मानी मृत्यू जन्मानी मृत्यू हे रहाड. अशाच पद्धतीने श्रोते हो सुरू राहतं, यातनं मनुष्याची सुटका होत नाही. गरुडजींनी विचारलं, पुन्हा पुन्हा जन्माला का बरं यावं लागतं, पुन्हा पुन्हा मृत्यू का प्राप्त होतो? पुरे ना जनी लोभ रे शोभ त्याते, म्हणूनी कुडी मागुता जन्म घेते. गरुडा, संसार करून करून यांना संसाराचा एवढा पण वीट येत नाही, यांची तृष्णा परिपूर्ण होतच नाही. आणि ती तृष्णा जी बाकी राहते ना, ती पुन्हा जन्माचं कारण बनते. पुन्हा ती तृष्णा अपूर्ण राहून जाते, म्हणून पुन्हा ती जन्माचं कारण बनते. आणि परम शांती जर पाहिजे असेल गरुडा, तर ती फक्त
माझ्या नामात, माझ्या भक्तीमध्ये आणि माझ्या नामसंकीर्तनामध्येच मनुष्याला प्राप्त होते. ज्याला परमशांती प्राप्त होते, ब्रह्मज्ञान प्राप्त होतं, तो गरुडा निश्चित मुक्त होऊन जातो. तर हा स्वर्ग मोक्ष प्राप्तीचा, जन्म आणि मृत्यूच्या चक्रातून मुक्त होण्याचा मार्ग श्रीमन नारायणांनी गरुडजींना 16व्या अध्यायामध्ये सांगितला. तत्पूर्वक श्रोते हो, सगळ्यात पहिल्यांदा गरुड पुराण कोणी कोणाला सांगितलं ते तुम्हाला माहिती का बरं? तर सगळ्यात पहिल्यांदा गरुड पुराण कोणी कोणाला सांगितलं? भगवान श्रीमन नारायणांनी गरुडजींना सांगितलं. तत्पश्चात आपण 1 मिनिटाची फलस्तुती बघून घेऊ आणि मग पुढे कथाभाग आपण समाप्तीकडे घेऊन जाऊ. तर श्रोते हो, पहिल्या अध्यायाचं म्हणजेच मृत्यूनंतरचे अद्भुत जग या पहिल्या रहस्याचं, पहिल्या अध्यायाचं जो श्रवण करतो अथवा पठण करतो त्याला मृत्यूच्या समयी यमदूतांचं भय राहत नाही. जो दुसऱ्या अध्यायाचं श्रवण करतो त्याला यमाच्या मार्गावरती चालताना यमाचे किंकर यातना देत नाही. तिसऱ्या अध्यायाचं जो श्रवण करतो तेव्हा श्रावणिया, धर्मध्वज नावाचे द्वारपाल, चित्रगुप्त आदी देवता प्रसन्न होतात. चौथ्या अध्यायाचा जो श्रवण करतो त्याला नरकाची प्राप्ती होत नाही. पाचव्या अध्यायाचा जो श्रवण करतो त्याला 5व्या अध्यायाचं श्रवण केल्यामुळे जे पूर्वजन्मातले भोग असतात ते भोग त्याचे कमी होतात, किंबहुना त्यातनं त्याची सुटका होते. जो 6वा अध्याय लक्ष देऊन श्रवण करतो त्याच्या घरामध्ये नरकातले पापी जीवात्मा जन्माला येत नाही. जो 7वा अध्याय लक्ष देऊन श्रवण करतो त्याला प्रेत योनी प्राप्त होत नाही. जो 8वा अध्याय श्रवण करतो त्याच्या घरामध्ये जे देह ठेवतात त्यांना स्वर्ग मोक्षाची प्राप्ती होऊन जाते. 9वा अध्याय जे लक्ष देऊन श्रवण करतात ते आपल्या हातामध्ये पुष्कळसा वेळ असतानाच भगवंताच्या प्राप्तीसाठी भगवंताची भक्ती करायला सुरू करून देतात आणि ते सुद्धा मोक्ष प्राप्त करतात. 10वा अध्याय जे श्रवण करतात त्यांच्या घरात, त्यांच्या कुळात, त्यांच्या गोत्रात बालकांची मृत्यू होत नाही. 11वा अध्याय जे नीट लक्ष देऊन श्रवण करतात त्यांना अग्निष्टोम यज्ञाचं फल प्राप्त होतं. 12व्या अध्यायामध्ये वृषोत्सर्ग विधान करण्याचं फल प्राप्त होतं. त्या कुळात, त्या परिवारात कधी सर्पदंशाने कोणी मृत्यूला प्राप्त होत नाही. 13वा अध्याय जे लक्ष देऊन श्रवण करतात त्यांच्यावरती पित्रेश्वरांची कृपा होते. 14वा अध्याय जे लक्ष देऊन श्रवण करतात ते यमसभेला, धर्मराजांच्या सभेला प्राप्त करतात. 15वा अध्याय जे लक्ष देऊन श्रवण करतात त्यांच्या घरात, त्यांच्या कुळात, त्यांच्या वंशामध्ये स्वर्गातले पुण्यपुरुष जन्म घेतात. आणि जे 16वा मोक्ष प्राप्तीचा कलश अध्याय लक्ष देऊन श्रवण करतात ते सुद्धा जन्म आणि मृत्यूच्या चक्रातनं मुक्त होऊन स्वर्ग मोक्षाची प्राप्ती करून घेतात. श्रोते होय, गरुड पुराण सगळ्यात पहिल्यांदा श्रीमन नारायणांनी गरुडजींना सांगितलं. गरुडजींनी भृगु ऋषींना सांगितलं, भृगूंनी वसिष्ठांना सांगितलं, वसिष्ठांनी वामदेवांना सांगितलं, वामदेवांनी पाराशरांना सांगितलं, पाराशरांनी व्यासांना सांगितलं आणि व्यासाने देवक्षेत्र नैमिषारण्यामध्ये 88,000 ऋषींना हे दिव्य ज्ञान प्रदान केलं. त्या 88,000 ऋषींच्या माध्यमातून हे ज्ञान माझ्या गुरूंपर्यंत पोहोचलं आणि माझ्या गुरूंपासून हे ज्ञान माझ्यापर्यंत पोहोचलं. ज्या ज्या पद्धतीने जसं मला माझ्या गुरुजींनी कथासार सांगितला होता, कथाचा क्रम समजवला होता, जे जे काही ज्ञान मला गुरुमुखातनं प्राप्त झालं होतं श्रोते हो, जे श्रीमन नारायणांनी गरुडजींना सांगितलं ते जसंच्या तसं मी तुमच्यापर्यंत सहज सोप्या भाषेमध्ये समजेल या स्वरूपात पोहोचवण्याचा प्रयत्न केला. ही 5 दिवसांची कथा सांगत असताना एखादा शब्द माझ्याकडनं जास्त कमी बोलला गेला असेल किंवा एखाद्या शब्दाने कोणाच्या अंतःकरणांना ठेच पोहोचली असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो. छोटंसं बालक समजून मला क्षमा करा. बऱ्याच वेळा असं पण होतं की लहानसं बालक खूप सारी बडबड करतं, त्याला वाटतं की आपण खूप बोलतोय पण त्याचं बोलणं त्याच्या मातेला पण कळत नाही, असं पण कधी कधी होत असतं. तर श्रोते हो, जे श्रीमन नारायणांनी गरुडजींना सांगितलं, जे गुरुमुखातनं मला ज्ञान प्राप्त झालं ते जसं तसं मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. मी माझ्या स्वतःच्या पदरचं त्याच्यामध्ये कुठल्याच प्रकारची मिलावट केलेली नाही. आणि श्रोते हो, याच ठिकाणी आणि याच बरोबर गरुड पुराणाचा 16वा अध्याय परिपूर्ण झाला. अर्थातच गरुड पुराण संपूर्ण कथाभाग या ठिकाणी परिपूर्ण झाला. तर 2 मिनिटं भगवंताचं नामसंकीर्तन करूयात. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव.
गोपाल कृष्ण भगवान की जय। दिव्य श्री गरुड़ महापुराण की जय। श्रीमन महागणाधिपतये नमः। वेदव्यासाय नमः। पुराण पुरुषोत्तमाय नमः। मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथि देवो भव। श्रोता भक्तान श्री पांडुरंग समर्थ दिव्य श्री गरुड़ महापुराण की जय। श्रोत्यो, आपण मागच्या 4 दिवसांपासून श्रवण करतात दिव्य श्री गरुड पुराणाची कथा भाग आणि कथेच्या क्रमामध्ये आपण 13व्या अध्यायापर्यंत काल येऊन पोहोचलो होतो। आज 14व्या अध्यायापासून पुढे आपली कथा चालू होणार आहे। तत्पूर्वक आपण 10व्या अध्यायामध्ये बघितलं होतं अंत्यसंस्काराचा विधी, 11व्या अध्यायामध्ये बघितला होता दशगात्राचा विधी, 12व्या अध्यायामध्ये आपण प्रेताचा प्रेतघट दान कसा करायचा ते बघितलं, मृत व्यक्तीच्या वस्तूंचा परित्याग बघितला, त्याच्यानंतर वृषोत्सर्गाचं विधान बघितलं, मलिन षोडशी उत्तर षोडशी बघितली, नारायण नागबली का करावी, कशासाठी करावी, कोणी करावी, नारायण नागबली का करावी लागते, तिच्याने काय फल प्राप्त होतं, आदी गोष्टी आपण श्रवण केल्या। तो 12व्या अध्यायाचा कथाभाग परिपूर्ण झाला। 13व्या अध्यायाच्या कथाभागामध्ये आपण बघितलं होतं सूतक काय असतं, सूतक कोणाला असतं, सूतक कोणाला नसतं, सूतकाचे नियम काय काय असतात आणि गया श्राद्धाचं महात्म्य इथपर्यंत आपण बघितलं आहे। पण या ठिकाणी श्रीमन नारायणांना गरुडजी विचारत आहेत की प्रभू, हे परमपिता परमात्मा, तुम्ही आम्हाला पापी लोकांच्या गतीबद्दल तर सगळं काही सांगितलं आहे, पण जे पुण्यात्मा पुरुष आहेत, जे खूप सारं पुण्य संचय करतात, जे धर्मपरायण आहेत, जे पुण्य संचय करतात, असे जे पुण्यात्मा पुरुष आहेत, यांच्याबद्दल यांचं पुढे काय होतं ते तुम्ही सांगितलेलं नाही आहे, तर ते तुम्ही आम्हाला सांगा, असं म्हणून गरुडजींनी भगवंतांना प्रश्न विचारला। तत्पूर्वक गरुडजींनी हा पण प्रश्न विचारला की प्रभू, यमलोकाला जाण्याचे 4 मार्ग आहेत, त्यातला दक्षिण मार्गाबद्दलचं वर्णन तर आपण दुसऱ्या अध्यायामध्येच बघितलं की त्या मार्गाने कसं पापी जीवांना पाशामध्ये बद्ध करून घेऊन जात असतात। ज्याप्रमाणे मदारी एखाद्या माकडाला चालवतो, ओढतो, खेचतो, त्याप्रमाणे ते पापी जीव कसे दक्षिण मार्गाने 247 योजनांचा रोजचा प्रवास परिपूर्ण करत असतात। कशी ती वैतरणा नदी भयंकर आहे, कसं ते असिपत्र वन भयंकर आहे आणि कसा तो दुर्गम मार्ग त्या प्रेताला रोज 247 योजन चालून पूर्ण करावा लागतो, या सगळ्यांबद्दल प्रभू तुम्ही आम्हाला सांगितलंच आहे। पण आता बाकीचे जे राहिले 3 मार्ग आहेत की ज्या 3 मार्गांवरनं हे पुण्यपुरुष स्वर्गलोकाची यमलोकाची यात्रा करतात, त्या 3 मार्गांबद्दल तुम्ही आम्हाला सांगा। तत्पूर्वक या धर्मराजांचं नगर नेमकं कुठे आहे, कसं आहे, तिथली परिस्थिती काय आहे, तिथली व्यवस्था काय काय आहे, तिथे कोण कोण राहतं, त्या धर्मराजांच्या सभेचे सभासद कोण कोण आहेत, या सगळ्या